नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण गव्हाच्या पिठापासून एक भन्नाट असा नाश्ता तयार करणार आहोत. तो म्हणजे गव्हाच्या पिठाचे पॅटीस. चला तर या रेसिपीचं प्रथम आपण साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इकडे मी 3 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. त्यानंतर 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा उडदाची डाळ घेतलेली आहे. उकडलेले मटार घेतलेले आहेत अर्धा कप. त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून. त्यानंतर अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे. कढीपत्ता घेतलेला आहे, तो सुद्धा असा बारीक चिरून घेतलेला आहे. 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा लाल तिखट मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. चला तर रेसिपीला आपण सुरुवात करायची आहे. इकडे मी स्टीलचा बाउल घेतलेला आहे. आपण आता या स्टीलच्या बाउलमध्ये गव्हाचं पीठ आहे ते घालायचं आहे. गव्हाचं पीठ आहे ते मी चांगलं चाळून घेतलेलं आहे इकडे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे मीठ घाला. त्यानंतर हाताच्या साहाय्याने आपण आता हे मिश्रण आहे ते असं मिक्स करायचं आहे. आपलं मिश्रण आहे ते मिक्स करून झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये थोडं पाणी घालून हे मिश्रण आहे ते मिक्स करणार आहोत. व या मिश्रणाचा आपल्याला डो तयार करायचा आहे. जसं तुम्ही चपातीला पीठ मळता तसंच इकडे करायचं आहे. बघू शकता असं गव्हाचं पीठ आहे ते असं मळून घ्यायचं आहे. बघू शकता आपलं मळून झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे व परत मळून घ्यायचं आहे. आपला गव्हाच्या पिठाचा डो बघू शकता तुम्ही तयार झालेला आहे. आपण आता हा 15 मिनिटं रेस्टसाठी ठेवून द्यायचा आहे बाजूला. त्यानंतर आपण एक स्टफिंग तयार करणार आहोत. त्यासाठी इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅन मध्ये आपण आता 1 चमचा तेल आहे ते घालायचं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. आपण आता या तेलामध्ये जिरं आणि मोहरी घालणार आहोत अर्धा चमचा. त्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे. त्यानंतर 1 चमचा उडदाची डाळ घालायची आहे. उडदाची डाळ मी पाण्यामध्ये अशी 15 मिनिटं भिजशी ठेवली होती, ती घालून घ्यायची आहे. तुम्ही जर उडदाची डाळ अशीच घातला तर ती लगेच करपते. बघू शकता तुम्ही. आपण आता हे 2 ते 3 मिनिटं परतवून घेणार आहोत, जेणेकरून उडदाच्या डाळीचा कलर आहे तो चेंज झाला पाहिजे असं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता इकडे उडदाच्या डाळीचा कलर आहे तो चेंज झालेला आहे. थोडी उडदाची डाळ लालसर दिसत आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण उकडलेले मटार आहेत ते घालायचे आहेत. चिली फ्लेक्स घालायचे आहे. ऑर्गॅनो घालायचा आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये भाज्या पण घालू शकता तुमच्या आवडीनुसार. व 2 ते 3 मिनिटं आपण आता हे परतवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम इकडे मंद आचेवरच ठेवा. बघू शकता असं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता असं झालं पाहिजे. त्यानंतर इकडे मी किसणी घेतलेली आहे. आपण आता उकडलेला बटाटा आहे तो या किसणीवर असा किसायचा आहे. बटाटा शक्यतो किसूनच घ्या. बटाटा आपला किसून झालेला आहे. आपण आता हे मिश्रण आहे ते 2 ते 3 मिनिटं चांगलं परतवून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही आपलं परतवून झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत.
हळद घालायची आहे, लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे, त्यानंतर याच्यामध्ये गरम मसाला आहे तो घालायचा आहे, धणे पावडर घालायची आहे, त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, परत 2 ते 3 मिनिटं आपण हे परतवून घेणार आहोत, जेणेकरून बटाट्याला सगळे मसाले आहेत ते लागले पाहिजे। आपलं मस्तपैकी असं परतून झालेलं आहे। आपण आता याच्यावरती थोडीशी कोथिंबीर आहे ती घालायची आहे, व परतवून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं गॅसची फ्लेम इकडे मंद आचेवरच ठेवा। आपलं स्टफिंग आहे ते तयार झालेलं आहे। आपण आता हे एका डिश मध्ये काढून घेणार आहोत। त्यानंतर इकडे मी बाउल घेतलेला आहे। आपण आता या बाउल मध्ये बेसन पीठ आहे ते घालायचं आहे, त्यानंतर याच्यामध्ये हळद घालायची आहे, चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालायची आहे, व चमच्याच्या साहाय्याने आपण आता हे मिश्रण आहे ते असं मिक्स करायचं आहे। आपलं मिश्रण आहे ते मिक्स करून झालेलं आहे। आपण आता याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे व बॅटर तयार करून घ्यायचं आहे बेसन पिठाचं। जसं तुम्ही पॅटीस किंवा वड्याला बनवता तसं इकडे बॅटर तयार करून घ्यायचं आहे बेसनाचं। बघू शकता असं झालं पाहिजे। आपण आता हे बाजूला ठेवणार आहोत। त्यानंतर इकडे मी पोलपाट घेतलेला आहे। पोलपाटावरती आपण आता गव्हाचं पीठ आहे ते असं स्प्रिंकल करायचं आहे। त्यानंतर गव्हाच्या पिठामधील एक मी असा गोळा करून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। असं आपण जसं चपाती लाटतो तसं इकडे असं लाटून घ्यायचं आहे। पण चपात्या आपण पातळ लाटतो, पण इकडे पातळ न लाटता असं जाडसर लाटून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही। अशी एक मोठी चपाती करायची आहे जाडसर। एकदम छान लागतो हा नाश्ता, बघू शकता। अशी थिकनेस बघू शकता झाली पाहिजे, बघू शकता अशी जाडसर चपाती झाली पाहिजे। त्यानंतर अशी मी इकडे वाटी घेतलेली आहे, जसं आपण पुऱ्या करतो तसंच करायचं आहे इकडे, बघू शकता असं करायचं आहे कट। वर राहिलेलं पीठ आहे ते असं आपण काढून घेणार आहे, बघू शकता अशी थोडी जाडसर झाली पाहिजे। त्यानंतर आपण आता जे स्टफिंग तयार केलेलं होतं ते असं त्याच्यावरती ठेवायचं आहे व हाताच्या साहाय्याने असं सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे। तुम्ही चमच्याच्या साहाय्याने पण करू शकता, पण हाताच्या साहाय्याने लगेच होतं, बघू शकता तुम्ही। आपण आता हे एक साइडने असं फोल्ड करून घ्यायचं आहे, बघू शकता असं करून घ्यायचं आहे। बाकीचे सुद्धा मी असेच करून घेणार आहे, एकदम सोपे आहेत करण्यासाठी, बघू शकता असे मी करून घेतलेले आहेत। आपण आता हे तळून घेणार आहोत। नेहमीप्रमाणे तेल गरम करायला कढईमध्ये मी आधीच ठेवलं होतं,
तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. आपण आता जे गव्हाच्या पिठाचे जे पॅटीस तयार केलेले आहेत ते या बेसन पिठामध्ये असे घोळून घ्यायचे आहेत व तेलामध्ये असे तळून घ्यायचे आहेत. मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही असं पलटी मारायचं आहे. संध्याकाळच्या चहा नाश्त्यासाठी एकदम बेस्ट रेसिपी आहे आणि बेस्ट पदार्थ आहे. तुम्ही हे सॉस बरोबर किंवा हिरवी चटणी याच्याबरोबर पण खाऊ शकता आणि हेल्दी सुद्धा आहे. पावाऐवजी तुम्ही असं हे करू शकता चपातीचं. बघू शकता आपला गव्हाच्या पिठाचा पॅटीस तयार झालेला आहे. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की SS फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.